सांगतो, खऱ्याचा काळ काय राहिला नाही. खऱ्याला किंमत नाही. खऱ्या माणसाला माणसं जगू देत नाहीत. आणि जेवढं खोटं बोलल, खोटं वागल तेवढा माणूस निवांत आणि सुखी जगतो. हे मला बी माझ्या भविष्यात मी तर खरंच वागलोय. कधी खोटं किंवा कोणाला दागा दिला नाही. मला राग आला तर मी तोंडावर बोललोय. पण आज आयुष्यात कळालं मला, की बाबा खऱ्याला किंमत नाही. खोट्याला मात्र आहे. जाऊ द्या मित्र. झाली आहे. आणि दाजीचं तोंड तर तुम्हाला दिसतंय कसं झालंय कसं नाही. टेन्शन मध्ये येतं, फुल टेन्शन मध्ये येतं. दाजीचं टेन्शन काय पिच्छा सोडत नाही. आता तुम्ही म्हणसाल नवीन अजून काय झालं, टेन्शन भरपूर आहे हो. नवीन अजून काय झालं. मी टेन्शन नाही व कळलं का, मी टेन्शन नाही तुमचं. बरं म्हणू द्या, ह्यांनी म्हणते तर मी टेन्शन आहे ह्यांचं. मग मी जाऊ का ह्यांच्या आयुष्यातनं, मग जाईल ह्यांचं टेन्शन. असं काय आहे का? तसं नसतं व. बायको कधीच नवऱ्याचं टेन्शन नसतं. कळलं, बायको नवऱ्याची ताकद असती. अडचणीच्या टायमिंगला खंबीरपणे उभा राहत असते. तर बहिणीनं तुम्हाला खरं सांगायचं, आज तुम्हाला एक दाखवते मी. एक गल्ला केलता, काय गल्ला हाय ती ह्यांना पण माहित होतं गल्ला केलाय. पण त्यात पैसे किती आहेत किती नाही ह्यांना माहित नव्हतं. नेमकं त्यात किती साठले तर किती नाही हे पण त्यांना माहित नव्हतं. मला पण एकच काम फक्त, घरी आलो खिशात 10-5 50 पासून खाली किती पण असू द्या, खिशात राहत नव्हतं. पण लेकरं बी कुठं तर आपल्या कसे तर खर्चाला किंवा कुठल्या तर चांगल्या कामाला उपयोगी येतील म्हणून साठवतात. म्हणून कधी त्यांना मी म्हणलं नाही तुम्ही खिशातनं पैसे काढताय आणि काय करताय. तर बघा, ही पोराने भरलाय. आता ही गल्ला जी आहे ही पूर्णपणे भरलाय गल्ला. आता ह्यात थोडा किती असा रिकामाच आहे अजून. थोडा थोडा आहे व. पण ह्यात किती आहे तर किती नाही ह्यांना पण माहिती नाही आणि मला पण माहिती नाही. पण जी काही लेकरांनी केलंय ती एकदम चांगलं केलंय. आणि ह्याच्यावर बघा स्वामींचं त्यांनी नाव टाकले, त्यात उलट दिसतंय काही. हा, उलट दिसतंय. असू द्या, पण स्वामीचं नाव आहे त्याच्यावर. आणि पोरांची इच्छा आहे कुठलं तर आपलं चांगलं काम करताना या गल्यातलं पैसे घ्यायचं. भलं 1000 निघू 2000 निघू, चिल्लर रुपयापासून आहे ते 10 रुपये 20 रुपये ठोकळ्यापर्यंत आहे. 100 रुपये सुद्धा नोट आहे त्या, आणि 100च्या पण नोटा 200च्या टाकल्या. सुद्धा नोटा टाकले ते. दादून उंकून ह्यांच्या खिशात पैसे असलं सुट की मग म्हणायची मम्मी टाकू का ग टाकू का. पप्पा खवळतेला मग मी म्हणायचे हसते खवळते टाका टाका माझी मी हँडल करते. पण ह्या बघा अडचणीत कामाला का नाही जे आपण बचत करतो का नाही उपयोगी येते. लेकरांनी मी केलं ते उपयोगीला आलंय. ह्यांच्या माझ्या त्या 2 लेकरांच्या कुणाच्या गास ना, पण घरातल्या अडचणीला ज्यावेळेस ही पैसा उपयोगी येतो ना त्यावेळेस खरं लय भारी वाटतं. अडचणी टायमिंगला आपण काय करतो, इकडं तिकडं फोन करतो, इकडं तिकडं ह्याला त्याला मागतो. एक नाही म्हणलं की दुसरं पण नाही म्हणतं. आणि बहिणीनं असं आहे, जेव्हा आपल्यापाशी नसतं तेव्हा जगापाशी नसतं. त्यामुळं आपण कायम सावधान राहिलं पाहिजे. हमेशा एक पाऊल आपलं पुढं पाहिजे. तसं माझं एक पाऊल हमेशा पुढं असतं. पण ह्यांनी सारखं मला बोलते तर सारखं सारखं म्हणजे सारखं बोलते तरी मी दुर्लक्ष करते. ह्यांच्याकडे लक्ष लय देत नाही. हा, राग आल्यावर बोलते बरं का, मी मान्य करते मी ह्यांना उलट बोलते, नाही असं नाही. लय बोलते, लय म्हणजे लय बोलती, रडती. पण अजून वाटतं मला ह्यांच्याशिवाय कोण नाही, म्हणून हाय त्या कामाला लागते. पण कसं आहे माहिती आहे का, एका बाईच्या जीवनात जर तिचं सगळं काय असेल तर तिचा नवरा असतो. पण ह्यांना नाही ते कळणार. ह्यानी येस तर आम्ही जेवण करत नाही, पण मी नसली तर ह्यांना काही फरक पडत नाही, पोट भरून जेवते. आज फुल टेन्शनमध्ये येतं. टेन्शन घेऊ नका. स्वामी जी टेन्शन आहे ना तुम्हाला ती सुद्धा सारतेला. स्वामींनी एवढं तर अनुभव घ्या की ब आपली परिस्थिती काय होती, मग काय टेन्शन घेताय सांगा बरं. पण कसं आहे बरं का, दररोजच्या जीवनात सुखानं कुठं तर आपण चाललो की नेमकं काय तर दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळलेला असतोच. माणसाचं जीवन आहे, असावं संकट येते ते असावं, पण त्याला पण लिमिट असावं असं माझं म्हणणं आहे हो. हो, ते आहे की शब्द, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहे तर भिवू नका. एवढं सुंदर दिवस येणार आहेत ना, मी स्वतः सांगते तुम्हाला. मी सांगते लय भारी तुमचा दिवस येणार आहेत. आणि ते दिवस आपण आणणार आहे दोघं. काय त्यासाठी आपल्या दोघाला भांडणं करावं लागते सारखी सारखी. होय, काय पण बोला पण आज चेहऱ्यावर हसूच नाही वागायच्या. नाही, चांगले दिवस आणायला भांडणं करावं लागते ती म्हणल्यावर मला बी जरा अवघड वाटायला लागले. कारण कसं आहे, प्रत्येकाच्या घरात हसू खेळून जेवढं असेल तेवढी लक्ष्मीला नांदते म्हणते ती. आणि ही तर म्हणते आपल्या घरात लक्ष्मी आणायची असेल की आपल्याला भांडणं करावं लागते. ते हाय जरा पहिलं तुम्हाला नाही सांगून चालत. कसं आहे माहिती आहे काय, लय हसत राहिलं का आता नाही. रडक्या डोळं पुसले का तिचं काम चालू झालंय. पण मी काय रडत नाही बरं का. खरंच माझ्या डोक्याला टेन्शन आहे. टेन्शन म्हणजे ते सांगेन तुम्हाला सविस्तर. आता ती काय विषय बोलत नाही, ती विषय मला घ्यायचा पण नाही. पण जाऊ द्या, आमची भांडणं मिटली.
लेकरांनी कुठं तर एक पाऊल पुढं उचललं आणि आम्हाला हे केलं. वजन तर लागतंय, ह्यात मुलगाचं वजन आहे. यात वजन लागतंय, पण हे पहिला गल्ला आणला होता ज्यावेळेस ओंकार म्हणला मला साठवायचा आहे. पण असा योग आला की तुम्हाला योग तो माहित आहे की दादूला आमच्या दवाखान्यात नेत होताना आमच्याजवळ पैसा नव्हता. दादूच्या हाताची बोटं वळत नव्हते. आम्ही ते व्हिडिओ पण तुम्हाला टाकला होता. त्यावेळेस आमच्याजवळ पैसे नव्हतं, तर हा या ओंकारने ही गल्ला कापला होता. आणि त्यावेळेस नुसती सुरुवात केली होती. किती 4 ते 8 दिवस टाकलं होतं, तर 600-700 रुपये निघालं होतं. तेवढ्या आम्ही दवाखाना केलता. परत अजून त्याला गल्ला ही फोडलेला आहे, चिकटपट्ट्या चिटकवल्या त्या ओंकारनं चिकटपट्ट्या लावल्या ही कंड ही कंड आहे का यावा ही कंड कापलेला आहे. कापलेला आहे. तरी म्हणलं आता त्यावेळेस ती गेलं पुढं आपल्या भविष्यात अजून अडचणी येणार आहे. ते तुम्ही कुणीकडनं आला आणि तुमच्या खिशात 10, 5, 20 गावली मला ते सांगायची भानगडच नाही. त्यांना एकदा सांगितलं तेव्हापासून घेते ती टाकते ती. पण कसं का असं आज आपण 1 रुपया वाचवला नाही किंवा साठवून ठेवला नाही, पण कुठेतरी आपली लेकरं चिकाट्यानं स्वतःच्या पोटाला किंवा स्वतःला 1 रुपया जरी गावला तरी ती नेऊन खर्चत नाही. ती 10 रुपये न्यायचं आणि खायचं म्हणलं तर विचारली शोट नेत नाही. पण गल्यात टाकायचं म्हणलं तर काही विचारत नाही. जेवढं गावतील तेवढं टाकते ती. असू द्या, कुठं तर त्यांनी चांगलंच आपलं केलंय. आपल्या अडचणीत किंवा कशात तर पैसा उपयोगी यावा म्हणूनच ते बनवलंय. आता मी तर म्हणलं होतं गल्ला फुटलेला आहे, तू काय ह्यालाही करून होतं. यांनी पूर्ण चिकटपट्ट्याने चिटकवून पैसे टाकायपुरतीच त्याला बेस्ट ठेवले, बाकी पूर्ण चिकटपट्ट्या मारले. पण चिटकवलंय, खालनं पण चिटकवलंय, पूर्णपणे चिटकवलंय. ते स्वामींचं नाव चिटकवायचं म्हणून चिटकवलंय, पण चिटकवायचा खरा विषय म्हणजे अशा चिकटपट्ट्याच फक्त की असं आम्ही सुरेने इथपर्यंत कापलं होतं. त्यातले नोटाच निघणं त्या चिल्लर आली, पण नोटा निघाल्या म्हणून होती ती रेष फाडली. ठीक आहे, इथपर्यंत असं फाडले. तरी त्यांना मी काय सांगितलंय, तुम्हाला अजून मी गल्ला नवीन आणून देतो, ही फोडा आणि ह्यात काय निघतील ते त्यात टाका. त्यातलं कोणाला रुपया काढता येत नाही. ह्यातलं तसं काय होतंय, बोट घालून एखाद्या वेळेस अडचण पडली तर ह्यावा तुम्हाला दिसतं. यात नोटा दिसते त्यांना दिसते त्या माहीत नाही, पण ह्यावा असं होतंय. कारण ही चिकटपट्टीने चिटकवलंय म्हणल्यावर राहत नसतं हो. जाऊ द्या बाय, मला तेवढं पैसे साठले तर बाय मग खुश आहे का, तर चेहऱ्यावर आनंद आहे. लेकरांनी काहीतरी ठेवलंय साठवून. मग हायच का तर खुश राहते सारखं टेन्शन मध्ये जगून जगून एक दिवस आपल्याला जायचं आहे. हाय तोपर्यंत तर रिलॅक्स बिंदास हो का, जी नशिबात आहे ती होणार आहे. ती कोणालाही टाळता येत नाही. त्याला तोंडही द्यावं लागणार आहे. मग टेन्शन घेऊन नका. एवढा आहे बरं का मित्रांनो. आता हे बोलली म्हणून तुम्हाला सांगतो, खऱ्याचा काळ काय राहिला नाही. खऱ्याला किंमत नाही. खऱ्या माणसाला माणसं जगू देत नाहीत. आणि जेवढं खोटं बोलल, खोटं वागल, तेवढा माणूस निवांत आणि सुखी जगतो. हे मला बी माझ्या भविष्यात मी तर खरंच वागलोय. कधी खोटं किंवा कोणाला दागा दिला नाही. मला राग आला तर मी तोंडावर बोललोय. पण आज आयुष्यात कळालं मला की बाबा खऱ्याला किंमत नाही, खोट्याला मात्र आहे. जाऊ द्या मित्रांनो, आपल्या वाडवडिलांनी जे आपल्याला शिकवण दिली त्याच्यावर आपण चालायचं. शेवटी कसं आहे, खऱ्यावर चालणाऱ्याला संकटही येतच असते. ती जोपर्यंत आपल्याला पेलतंय तोपर्यंत आपण ते रेटतच जाणार आहे. ज्या दिवशी नाही त्या दिवशी आपण या जगात पण राहणार नाही. हे तर आपलं ठरलेलं आहे. तर बाय मग तोंड मीठ, माझ्याकडे बघू नको. तसं का बोलताय हो, जगात राहणार नाही म्हणजे. ज्यावेळेस आपल्याला ही बाबा अन्याय होते तर किंवा काय असं पावलागणीच अडचण येते, त्या कसं असतं वेळ काळ सांगून येत नाही हो. चांगला माणूस जातो. तसं काय नसतंय बघा. तुम्ही काय तर मनात आणू नका. जे आहे ते आहे.